ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं उद्या राज्यभरात आंदोलन केलं जाणार आहे। कर्जमाफी नको तर कर्जमुक्ती सरकारनं करावी या मागणीसाठी संपूर्ण राज्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी आंदोलन केलं जाईल। नको अटी नको शर्थी, आम्हाला हवी कर्जमुक्ती। विशेष म्हणजे मराठवाड्यात ट्रॅक्टर रॅलीचं देखील आयोजन करण्यात आलंय। काल रात्री 10 वाजता उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ऑनलाईन बैठक पार पडली। जिल्हा प्रमुखांच्या बैठकीमध्ये राज्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी आंदोलन करण्याचे पक्षाचे आदेश आहेत। ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात कर्जमुक्ती केली तशीच कर्जमुक्ती करावी अशी मागणी पक्षाच्या वतीने केली जाणार आहे। महाविकास आघाडी सरकारच्या काळातील केलेली घोषणा, यामधील अटी शर्थी तपासण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुखांना दिलेत। तसंच SIR संदर्भात आदित्य ठाकरे यांनी देखील कालच्या बैठकीत मार्गदर्शन केले। 19 तारखेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम मुंबईमधल्या षण्मुखानंद सभागृहात पार पडणार आहे। या आंदोलनासंदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी पद्मेश पवार यांच्याकडून। पद्मेश, आपण जर पाहिलं तर काल रात्री अचानक उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जे प्रमुख नेते असतील, उपनेते असतील, जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुख यांची काल रात्री ऑनलाईन माध्यमातून बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये अनेक गोष्टी आहेत उद्धव ठाकरेंनी सांगितल्या। त्याचप्रमाणे SIR संदर्भात असेल किंवा 16 तारखेला होणाऱ्या आंदोलनासंदर्भात उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केले। ज्या प्रकारे आपण पाहिलं तर कर्जमाफी नको तर कर्जमुक्ती सरकारने करावी यासाठी उद्धव ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलंय की आता आपण लोकांना केलं पाहिजे, लोकांना जनजागृती केली पाहिजे असं देखील काल उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या बैठकीमध्ये सांगितलं। आणि त्याचबरोबर अनेक ठिकाणी म्हणजे विदर्भ असेल, मराठवाडा असेल, त्याचबरोबर कोकण असेल, अनेक ठिकाणी आपल्याला आंदोलन उभं करायचे आहेत आणि सरकारला सवाल विचारायचे आहेत। त्यामुळे काल जी रात्री बैठक झाली त्यामध्ये राज्यभरातून जे कार्यकर्ते होते, जे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते आणि जवळपास आपण पाहिलं तर आता 16 तारखेला राज्यभर ठाकरेंची सेना आंदोलन करणार आहे। बरं, धन्यवाद पद्मेश दिलेल्या माहितीसाठी।